एका माणसाला जर स्वतःच्या घरातच परकं समजलं गेलं तर तो परका किती दिवस सहन करणार? हा प्रश्न काल परवा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गाजला. कारण लातूरच्या एका सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी असा गौप्यस्फोट केला की जणू राजकीय वर्तुळात वादळच आलं. कधी काळी काँग्रेसचा चेहरा म्हणून ज्यांना मराठवाड्यात ओळखलं जायचं ते आज भाजपचे राज्यसभेचे सदस्य आहेत. पण त्यांनी टाकलेला स्फोटक आरोप काँग्रेसमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न झाला हा शब्दांचा बॉम्बच ठरलाय. राजकारणातील 14 वर्षांचा वनवास संपल्याची घोषणा करताना त्यांनी ज्या वेदनेनं ज्या भावनेनं आपल्या जखमा उघड्या केल्या त्यानं सगळीकडे चर्चा पेटली. मला संपवायचा प्रयत्न झाला, अन्याय सहन केला आणि अखेर निर्णय घेतला हे बोलताना त्यांच्या आवाजात जुनी कडवट आठवण होती. तर डोळ्यात आता पुन्हा नव्या मार्गावर जाण्याचा विश्वास होता. आजच्या राजकारणात पक्षांतर नवलाचं राहिलेलं नाही. पण एखादा माजी मुख्यमंत्र्यानं उघडपणे माझ्या पक्षानेच मला संपवण्याचा प्रयत्न केला अशी कबुली दिली ही गोष्ट स्वतःच धक्कादायक आहे. या विधानानं काँग्रेसच्या जखमांवर मीठ सोडलंय तर भाजपच्या रणनीतीला एक नवा चेहरा मिळालाय. असं म्हटल्यावर वावगं ठरायला नको. नेमकं चव्हाण असं का म्हणालेत तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्राचं राजकारण हे नाट्यमय वळणांनी भरलेलं आहे. इथं कुणी कधी मित्र होतो तर उद्या तोच शत्रू बनतो. अशाच वळणांपैकी एक म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रवास. लातूर जिल्ह्यातील राजकीय मातब्बर घराण्याचे वारस, काँग्रेसमध्ये जन्मभर घालवलेली कारकीर्द आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश ही सगळी कहाणी म्हणजे सत्ता, संघर्ष आणि बदललेल्या समीकरणांची जिवंत उदाहरणं आहेत. कधी काळी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचं नाव असलेले अशोक चव्हाण 2010 मध्ये आदर्श घोटाळ्याच्या वादात सापडले तेव्हा मुख्यमंत्री पदावरून पायउतार करावा लागला. हाच काळ त्यांच्यासाठी राजकीय वनवासाची सुरुवात ठरला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, 2010 मध्ये माझ्यावर खोटे आरोप झाले. राजकीय शिखरावर असताना मला खेचून खाली आणलं. 14 वर्ष मी या अन्यायाचं ओझं पाहिलं. या कालावधीत काँग्रेसमध्ये त्यांचा प्रभाव कमी झाला. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतून त्यांना दूर ठेवण्यात आलं. पक्षाच्या गोटात त्यांची चमक कमी झाली. अशा चर्चा रंगू लागल्या आणि आज त्यांनी यावर पडदा टाकत जाहीर केलं की माझ्या पक्षानेच मला संपवण्याचा प्रयत्न केला. हा गौप्यस्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळण ठरतोय. लातूरमधील सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मी आयुष्यातले 14 वर्ष वनवासात घालवले. मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण आता माझा वनवास संपलेला आहे. जे केलं ते भाजपसाठी करेन असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अशोक चव्हाण म्हणाले की काँग्रेसमध्ये त्यांचा विरोधकांनीच त्यांचं करिअर संपवण्याचा कट रचला. मी अनेकदा लढलो, उभा राहिलो, पण प्रत्येक वेळी मला दडपलं गेलं. तेव्हा अखेर मी हा निर्णय घेतला असं ते म्हणाले होते. चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं स्पष्ट सांगितलं. भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवलं. हा त्यांच्यासाठी वनवास संपल्याचा क्षण ठरला. लातूरमध्ये सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं, जसं तुम्ही काँग्रेससाठी माझ्या मागे उभे राहिलात तसं आता भाजपसाठी राहा. तुम्ही उमेदवार द्या, आम्ही त्यांना निवडून आणू. अशोक चव्हाण यांनी UPA आणि विरोधकांची अवस्था चव्हाट्यावर आणली. त्यांचे खासदारच त्यांच्याबरोबर नाहीत. उपराष्ट्रपती निवडणुकीतच हे स्पष्ट झालं. विरोधात बसलेले लोक काहीही देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, अशोक चव्हाण आता काँग्रेस विरोधी चेहरा बनू इच्छितात. भाजप त्यांना या भूमिकेत पुढे ढकलणार की नाही हे भविष्यात दिसेल, पण त्यांच्या विधानानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय यात शंका नाही. मराठवाड्यातील राजकारणात चव्हाण कुटुंबांचा दबदबा आहेच. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाला मोठा आधार दिलाय, पण आज तेच काँग्रेसपासून दूर गेलेत. या गोष्टीने काँग्रेसची अवस्था आणखीन बिकट झाल्याचं राजकीय तज्ज्ञ मानतात. अशोक चव्हाण यांचा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, राजकारण हे कायमचं कोणाचं नसतं. सत्ता, समीकरण आणि वेळ यावरच सगळं अवलंबून असतं. कालपर्यंत काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती ते आज भाजपमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उघडपणे आपल्या पक्षावरच मला संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलाय. हा आरोप केवळ व्यक्तिशः त्यांच्या वेदनेचं प्रतिबिंब नाही,
तर काँग्रेसच्या आजच्या स्थितीचंही द्योतक आहे। पक्षात गटबाजी, अंतर्गत कलह आणि नेतृत्वाचा अभाव यामुळं काँग्रेस नेते एकामागून एक दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतात। भाजपसाठी हा राजकीय संधीचा क्षण आहे, कारण चव्हाण यांच्यासारखा अनुभवी माजी मुख्यमंत्री त्यांच्या पंक्तीत आलाय। तर काँग्रेससाठी हा धक्का म्हणजे आणखीन एक आत्मपरीक्षणाची वेळ आहे। शेवटी जनता पाहते ते काम आणि नेतृत्व। जर कार्यकर्त्यांनाच आपल्या नेत्यावर अन्याय होताना दिसला तर त्याचा रोषही वाढतो आणि याच रोषावर भाजप भांडवल करत आहे। चव्हाण यांनी जाहीर केलेला वनवास संपला हा संदेश फक्त त्यांचा नाही तर काँग्रेसच्या संपत्तीचा नवा शिलालेख ठरला आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची